नमस्कार फ्रेंड्स, एकदाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण कोथिंबीरीची वडी बनवायची आहे. अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आहे. झटपट पद्धतीने आपण खूपच छान आणि खमंग अशी कुरकुरीत अशी कोथिंबीरीची वडी बनवणार आहोत. तर फ्रेंड्स, श्रावण महिना चालू आहे आणि सर्वांनाच असं चटपटीत काहीतरी खावंसं वाटत असतं. क्रिस्पी आणि तळलेले पदार्थ तर आपण हे जास्त तळणार नाही आहेत, पण सिंपल अशा पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत. तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. खूपच छान आणि सुंदर अशा पद्धतीने आपली कोथिंबीरीची वडी तयार होतील. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, तुम्ही जर शेवटपर्यंत बघितली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया. कोथिंबीरीची वडी बनवण्याआधी आपण कोथिंबीर जी आहे ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि 3 ते 4 वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर नंतर जी ही कोथिंबीर आहे त्यातलं पाणी जर काढून झालं असेल तर त्यामधून आपण ती कोथिंबीर काढून घेऊ. थोडी थोडी कोथिंबीर साईडला काढून घ्यायची आहे आणि बारीक अशी चिरून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण सर्व कोथिंबीर आहे ती चिरून घेणार आहोत. अगदीच बारीक अशा पद्धतीने चिरायची नाही आहे. याच्यामध्ये देठं देखील आहेत, तर ती देठं आहेत ती देखील चांगल्या पद्धतीने बारीक होतील अशा पद्धतीने आपण कोथिंबीर चिरून घ्यायची आहे. सध्या बाजारामध्ये अगदी स्वस्तामध्ये कोथिंबीर भेटत आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घेऊन या आणि कोथिंबीरची वडी बनवा. खूपच छान आणि टेस्टी. तर अशा पद्धतीने आपण सर्व कोथिंबीर चिरून घेणार आहोत आणि एका बाउलमध्ये आपण घेतलेलं आहे, एका भांड्यामध्ये आपण घेतलेलं आहे. भांडं जे आहे ते मोठं आहे आणि ही जी कोथिंबीर जी आहे ती एक पेंडी आहे. फुल एक पेंडी जी आहे, मोठी पेंडी होती, त्या मोठ्या पेंडीची आपण कोथिंबीरीची वडी बनवणार आहोत. तर चिरून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये बेसनचं पीठ ॲड करणार आहोत. जर तुम्हाला हवं असेल बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. नंतर आपण त्यामध्ये ओवा ॲड करायचा आहे. 1 चमचा आपण त्यामध्ये ओवा ॲड केलेला आहे. नंतर हळद ॲड करायची आहे. 1 चमचा 1.5 चमचा आपण त्यामध्ये तिखट ॲड केलेलं आहे. नंतर तुम्हाला हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही तीळ ॲड करू शकता. मला तीळ खूप आवडतं कोथिंबीरीच्या वडीमध्ये, तर मी त्यामध्ये तीळ ॲड केलेले आहेत भरपूर सारे. नंतर मी त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवलेली होती, ती पेस्ट देखील आपण त्यामध्ये ॲड करायची आहे. तर सर्व काही तर झालेलं आहे, पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ राहिलेलं आहे. तर चवीपुरते मीठ ॲड करूयात. मीठ ॲड करून झाल्यानंतर ते सर्व जे पीठ आहे ते आपण अशा पद्धतीने एकत्र करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण थोडं देखील पाणी ॲड केलेलं नाही आहे. जर आपल्याला लागणार असेल तरच थोडंफार पाणी ॲड करायचं आहे. आणि कोथिंबीरची वडी बनवताना कोथिंबीरमध्ये जेवढ्या प्रमाणात पीठ मुरेल तेवढ्या प्रमाणात आपण ते पीठ त्यामध्ये मुरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण थोडंफार अजून बेसन ॲड केलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, एक थोडंसं टेंबर. तर टेंबर पाणी ॲड करून झाल्यानंतर अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर आपलं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. तर आपण एक चाळण घ्यायची आहे. अशा पद्धतीची चाळण घ्यायची आहे. नंतर त्या चाळणीवरती अशा पद्धतीने सर्व बाजूनी आपण तेल लावून घेणार आहोत, जेणेकरून जेव्हा आपण वडी तयार होईल आपली ती चिकटली जाणार नाही. तर तेल लावून घेतल्यानंतर आपण एक गॅसवर कढई ठेवलेली आहे. गॅस अगदी मंद आचेवर आपण बारीक करून ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण 1 तांब्या पाणी ॲड केलेलं आहे आणि ते गरम करण्यासाठी तसंच ठेवलेलं आहे. तर चाळणीला तेल लावून झाल्यानंतर जे पीठ आहे आपलं तयार केलेलं पीठ कोथिंबीर वडीसाठी, ते पीठ जे आहे ते अशा पद्धतीने आपण पसरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने लेयर बनवून घ्यायची आहे. लेयर जर जाडी हवी असेल तर तुम्ही याची साईज थोडी कमी करू शकता, पण मी अशा पद्धतीने पसरवून घेतलेला आहे. छानपैकी पसरवून झालेला आहे आणि सुंदर असा कलर दिसत आहे, बघू शकता. तर कढई आपण गॅसवरती ठेवलेली आहे, त्यामध्ये पाणी देखील गरम झालेलं आहे. चाळणीमध्ये पीठ आपण ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने ती चाळण आपण कढईवरती ठेवलेली आहे. कढईमध्ये खाली पाणी आहे. नंतर आपण त्याच्यावरती झाकण लावून ठेवून देऊ. एक 10 मिनिटासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून जे पीठ आहे ते चांगल्या प्रकारे शिजलं जाईल, स्टीम होईल.
एक 10 मिनिटानंतर बघू शकता की सुंदर पद्धतीने अशी कोथिंबिरीची वडी जी आहे ती स्टीम झालेली आहे, छान प्रकारे शिजली गेलेली आहे आणि सुंदर असा त्याला कलर देखील आलेला आहे. तर ही वडी आहे ती आपण त्या चाळणीतून काढण्याआधी त्याला आपण गार होऊन देणार आहोत. गार झाल्यानंतर अशा पद्धतीने हळूवारप्रमाणे ते निघून जातं आणि खूपच छान पद्धतीने वडीचे जे बॅटर आहे ते तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने निघालेलं आहे चाळणीमधून. तर आता आपण हे जे वडी आहेत त्या अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही ते कट करून घेऊ शकता. तर आपण एक एक करून कट मारून घेतलेले आहेत. पहिल्यांदा आपण उभे केलेले आहेत, नंतर त्याचमध्येच आपण आडवे देखील शेप करून घेतलेले आहे. तर दोन्ही साईडनी आपण कट करून झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याला सुंदर असा शेप येईल. तर एकसारखे आपण ते कट करून घेतलेले आहेत आणि सुंदर अशा पद्धतीने कट झाल्यानंतर वडी जी आहे ती अशा शेपमध्ये आपल्याला दिसेल. तर असे शेप्स जे आहेत ते कट करून घेतल्यानंतर आपण तव्यावरती तेल ॲड करून घेतलेलं आहे. तव्यावरती ते फ्राय करून घ्यायचं आहे. कमी तेलामध्ये फ्राय केलेली जी वडी आहे ती सुंदर आणि टेस्टी लागते. जास्त तेलामध्ये आपण फ्राय केलं तर त्याची मजा जरा वेगळी असते आणि अशा पद्धतीने आपण फ्राय केलं तर आपल्याला खाण्यासाठी देखील पौष्टिक आणि जास्त अनहेल्दीसुद्धा होणार नाही. म्हणूनच आपण अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत तव्यावरती. तर सुंदर अशा पद्धतीने आपण एक एक करून वडी जी आहेत ती फ्राय करून घेणार आहोत. एक थोड्या वेळानंतर आपण त्याला पलटी मारून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली करपलं जाणार नाही. अशा पद्धतीने त्याला ब्राउनिश असा कलर येईल आणि सर्व प्रकारे आपल्या ज्या कोथिंबिरीच्या वड्या आहेत त्या आपण सुंदर अशा पद्धतीने फ्राय करून घेतलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता की याच्यावरती जे तीळ आहे ते किती सुंदर अशा पद्धतीने दिसत आहे. वडीमध्ये आपण जेव्हा तीळ घालतो त्याची टेस्ट काही वेगळीच येते, सुंदर अशा पद्धतीने येते आणि खूप सुंदर अशा पद्धतीने आपली कोथिंबिरीच्या वड्या ज्या आहेत ते तयार झालेल्या आहेत. अगदी साधी सिंपल आहे, झटपट होणारी आहे आणि सर्वांना खूपच आवडेल आणि माझ्या मुलींना देखील खूपच आवडतात. कोथिंबिरीच्या वड्या वारंवार मला कराव्या लागतात. तर कोथिंबिरीची वडी ही लहानांपासून मोठ्यांना देखील खूपच आवडते. रेसिपी जर तुम्ही माझी ही शेवटपर्यंत बघितली असेल, माझी कोथिंबिरीची वडी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूत फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.